दादा मी हरवले, माझा नवरा सापडून झालाय. म्हणजे तुम्ही हरवलाय का तुमचा नवरा हरवलाय? अहो मीच हरवले, पण झालं असं का आम्ही फिरायला आलो होतो आणि मग तो एक पार्सल द्यायला बाहेर गेला आणि मी तिथंच होते. मी रिक्षातनं पाठलाग केला. सेम कलरचा शर्ट होता म्हणून मी मागे गेले, जीव तो नव्हतंच. हो मॅडम इकडे या. मॅडम अहो माझा नवरा सापडून झालाय. हे बघा, पॅनिक होऊ नका, बसून घ्या आधी. वर्षाताई पाणी घेऊन या. मॅडम प्लीज काहीतरी करा. हे बघा, आता तुम्ही काय बोलू नका. मी जे विचारेल त्याचं उत्तर द्या फक्त. नाव काय तुमचं? मंजिरी वाघमारे. राहायला कुठे? शाहूपुरी सातारा. इकडे कशाला आला होता? हनीमूनला? नाही नाही हनीमूनला नाही, आम्ही नवरा बायको फक्त फिरायला आलो होतो. अरे बापरे, म्हणजे खरंच हरवलाय की तुम्ही? बर, तुम्ही करता काय? मी कॉन्स्टेबल आहे. काय? शांतरा गप्पा बस. लय वैताग दिला ह्या पोरीनं, लय जोरात ऑर्डर करते. दावे ना बांधरे झेला झेन लय बोच करले, लात लात मारली, माझं तोंड फोडलंय, लय त्रास काही मला दिलाय. तोंड बंद करते. बांधायची दाव्यानं जोरात. ते असला गाड्या खुर्चीवर मी नाही बसणार आहे. ते साफ करा आधी. हे साफ कर, हे साफ कर. अगं बाई पाया पड तुझ्या पण बस तिथं, बस इथं. बांधा बांधत जोरात बांधा तिला. दाव तिकडून घे आणि नरड पण बांधले, फडफड फडफड फडफडले, तुझी नरड पण जाम बांधायचं. अरे सरकार आहे, मला का बांधताय तुम्ही? रे हात बांध तिचं, पाय पण बांधून टाकीचं. अरे सोडा. तर खायला तिला आण रे, जा जा. मला पकडून का ठेवलंय असं? तुमची हिंमत असं नाही, हिंमत तर मला सोडून दाखवा. मग बघा कसं एक चेंडा बेंडा करून टाकते मी. सोड की, हा सोड ना. हिंमत आहे, हिंमत. सोड की हात. तुला काय सोडायला आम्हाला काय जेडफिड लागले का काय? आम्हाला माझं एक काम आहे ते हो दे, मग सोडतो तुला. कसलं काम? अगं ते तुला काय करायचंय? खायला आण रे. काय नको तुमचं खायला प्यायला, मला सोडा आधी. गुमान खा. ए तुझ्या बापाने ठेवले होते का विदाऊट चटणीचे समोसे? मला नाही आवडत चटणीशिवाय समोसा. खा तूच. अगं हे खा ग बाई, खा. कोंब नरड्यात आणि तोंड बंद कर. लय तू त्रास आम्हाला दिलाय तू. ए फोन काढ रे. हॅलो भावा, एकच नंबर काम केलंय बघ तू. भाऊ
भावड्या तू माझं इतकं मोठं टेन्शन हलकं केलं का नाही आणि तुला काय आयडिया नाही बघ त्याची काँग्रेस काँग्रेस अगं पण हे टेन्शन किती दिवस माझ्याकडे ठेवायचं, किती दिवस ही सांभाळायचं? भावड्या तुला कसलं टेन्शन आलं रे? एक तर सत्या घरला आला का नाही का मग तिचं काय करायचं ते करून टाक. तिला तिकडे ढकलून दे नाही तर सोडून दे. तुला काय करायचं ते करून टाक. अगं तायडे शाव जसं आम्ही एकच दिवस सांभाळू शकतोय, ह्याला जास्त दिवस ठेवलं ना आम्हाला येड लागल तायडे. असते असते आता हत्ती केला शिपूट राहिलं. तायडे मी ठेवतो फोन मी. हे निर्भरला काय टेन्शन दिलं असेल? मुरुदी तिकडं माया सुर्वे फायनली जिंकला तुम्ही. फिलिंग हॅपी हॅपी हॅपी. अरे घाबरून नका, ही अवदस आपल्याला आजच्याच दिवस एकच दिवस तेवढं सांभाळायची. घाबरू नका कशाला. ऋषा समोसा चार तिला. सत्या, मागच्या टायमाला तू मला उचललेलंस म्हणून मी माघार घेतलेली, आणि या टाइमला मी तुला सोडणार नाहीये. तुला शिक्षा देऊनच मी माघार घेणार आहे, कळला ना? हे पुष्कर, अरे तू काय बडबडतोयस? तुझं तुला तरी कळतंय का इथे सिच्युएशन काय आहे? हे बघ, आता आपण केस नोंदवायचे, तिथं आज जरा गप्प बसतो. हा ये. साहेब साहेब नमस्कार. यांनी माझी बायको पळवली, तुम्ही याला अटक करा. साहेब तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका, माझी बायको हरवली. अच्छा, म्हणजे तुझी बायको हरवली म्हणून तू ह्याची बायको पळवली का रे? माझी बायको पळवलीये, याची बायको हरवलीये. पण हे झालं कशामुळे? मी सांगतो साहेब, ऍक्च्युली माझ्या बायकोचं आणि ह्याचं लग्न ठरलेलं बरोबर, आणि त्याच दिवशी जेव्हा ह्याचं लग्न ठरलं तर ह्याची जी हरवलेली बायको ती त्या दिवशी मंडपात होती. पण माझं बायकोने माझं प्रेम होतं, मग आम्ही लग्न करून पळून गेलो. हा, आणि मग झालं काय, हा तिथे त्या दिवशी एकटा पडला, माझा सिंगल पडला. हा, मग त्या दोघांचं लग्न असं झालं आणि मग आमचं लग्न तसं झालं. आणि ह्याची जी हरवलेली बायको ती आता हरवली आहे, आणि माझी जी बायको आहे ती आता ह्यांनी पळवली आणि यांनी किडनॅप केली. थँक्यू. थँक्यू. समजलं ना? एक शब्दही कळला नाही. सोप्या भाषेत सांगतो, तुम्ही याला अटक करा, यांनी माझी बायको पळवली. कधीपासून एकच कॅसेट लावलंय, बायको पळवली. दुसरं काय काम नाही मला. तुझ्यासारख्या गुंडांना ना हीच कामं असतात. ए माझी कामं नको काढू तू. अरे माझ्या लग्नात तू रुपालीला पळवून नेलास तेव्हा लाज नाही वाटली का तुला? माझी गर्लफ्रेंड होती आणि तुला लग्न करताना लाज नाही वाटली तेव्हा? पण मला माहित नव्हतं ना तुझी सगळं माहिती गुंडा. अरे पण मला माहित नव्हतं. शांत बसा दोघं. एका वेळी एकानंच बोलायचं. तू बोल रे, तुझी बायको कोण होती? ओ साहेब त्याचं सोडा, माझं काय ते बघा. चला. सांगितलं होतं ना एका वेळी एकानंच बोलायचं म्हणून. तू बोल रे, तुमच्या नवरा बायकोत काय भांडण वगैरे झाली होती का? काय बिनसलं का तुमचं? अहो साहेब असं काय बी नाही. हे बघा, तुम्ही प्लीज आधी माझ्या बायकोला शोधा. माझ्यासाठी नाही, किमान पोलीस खात्यासाठी तरी शोधा. म्हणजे? अहो म्हणजे माझी हरवलेली बायको पोलीस आहे, कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे. अहो तुम्ही इथं स्वतःच हरवता, तर मग चोरांना कसे पकडणार? अशी कशी कॉन्स्टेबल ग तू? ते सगळं जाऊ दे, तुम्ही प्लीज मला माझ्या नवऱ्यापर्यंत पोचवा. बर ठीक आहे, मग तुम्ही हे सांगा, तुम्ही थांबला त्या हॉटेलचं नाव काय? लक्षात नाही नीट. ठीक आहे, पण तुम्हाला काही जवळची खूण वगैरे आठवते का तिथली? तर हायवे पासून वळलो की 10 मिनिटात हॉटेल येते बघा ते. अहो काय मॅडम, इथली जवळची सगळीच हॉटेल तशी आहेत. बरं मला सांगा, तुम्हाला जवळपासची काही खूण वगैरे आठवते का? म्हणजे एखाद्या हॉटेलचं नाव किंवा एखादी इमारत, चहाची टपरी वगैरे अशी काही खूण आठवते का? बाजूला गार्डन वगैरे काय आहे का? हा सर, त्या हॉटेलच्या पुढे एक मोठं गार्डन आहे आणि गेल्या गेल्या रिसेप्शन काउंटर होतं. एका बाजूला झाडी आहेत भरपूर, दुसऱ्या बाजूला बाग आहे आणि लय मोठं हॉटेल आहे ते. अहो मॅडम, सर्व हॉटेल तशीच असतात. तुम्ही आता एक काम करा, तुमच्या नवऱ्याचा फोन नंबर काय ते सांगा,
अहो नवऱ्याचा नंबर सांगायचे. अहो नाव नाही घ्यायला सांगितलं तुम्हाला मी. हे एवढं लाजायचे काय त्यात? अहो मी लाजत नाहीये, मला माहित नाही सत्याचा नंबर. अगं नवऱ्याला एकरी नावानं हाक मारतीस म्हणजे नक्कीच तुझं लव्ह मॅरेज असणार आहे. असं कसं शक्य आहे? साधा नवऱ्याचा नंबर माहित नाही हिला. हो मलाही तसंच वाटतंय. नाही नाही, लव्ह मॅरेजच असणार. हो ऐका ना, तुमचं सगळं बाजूला राहू दे, आधी मला माझ्या घरी पोचवा. हो तुम्ही पोलिसांना पोलिसांचं काम सांगू नका. अहो मी बी पोलीसच आहे की, इसरताय वे. हे बघा मी खरं सांगते, मला माहित नाही सत्याचा नंबर. मग तुमचा नवरा तुम्हाला शोधायला हॉटेलवर गेला असेल. तुमच्या मोबाईलवर फोन करूया आता. मी माझं फोन हॉटेलवर विसरले. अशी कशी का बाई तू? तुला तुझ्या नवऱ्याचा नंबर माहित नाही, हॉटेलचा पत्ता माहित नाही, तुझा मोबाईल हॉटेलवर विसरून आलीस आणि तरी बी तू पोलिसात आहे. सर बघितलं काय डिपार्टमेंटची काय अवस्था झालीये? अहो सर मी मागाशीच लावून बघितलं, कोणी बी फोन नाही उचलत. नशीब तेवढं तरी डोकं चाललंय तुमचं. ठीक आहे, परत एकदा फोन करून बघूया आपण. सर एक मिनिट. हॅलो सत्या, हॅलो. हॅलो सत्या, हा सत्या बोलतोय. हॅलो सत्या, हॅलो हॅलो हॅलो. The subscriber is currently switched off. Please try after some time. काय लागतोय का फोन? एकदा रिंग झाली आणि कट झाला, आता स्विच ऑफ येतोय. बघितलं का सर, हे असं असते लव्ह मॅरेज. हे बघा ताई, तुम्ही हरवलं नाहीये, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला सोडलंय. लव्ह मॅरेज आहे ना, हे असंच असतं बघा. अरे याला बी आत्ताच बंद पडायचं होतं काय? काय झालं? कोणाचा फोन होता? अहो माझ्या बायकोचाच फोन होता. म्हणजे ह्यो माझ्या बायकोचाच फोन आहे. कदाचित त्यांना माझा नंबर आठवत नसेल म्हणून त्यांनी स्वतःच्या नंबरवर फोन केला. पण ह्यो बंद पडला ना आत्ताच. साहेब तुमच्याकडे या मोबाईलचं चार्जर आहे का? नाही, आमच्याकडे चार्जर आहे पण या फोनचा नाही. ठीक आहे, मी एक काम करतो, मी हॉटेलवर जाऊन ह्यो फोन चार्ज करून लगेच परत येतो. कदाचित वाघमारीतच कुठतर जवळपास असतील. ठीक आहे, चल पुष्कर. सत्या आता ऐक ना दादा, प्लीज. जसं तू मंजू त्याला शोधतोयस ना, तसंच माझ्या रुपालीला पण शोधायला मदत कर ना. बरं ठीक आहे, शोधूया आपण. तू टेन्शन नको घेऊ, शांत हो आधी. कदाचित असं बी असेल की त्या दोघी एकत्रच असतील. चल आपण बघूया. प्लीज ये. दादा, दादा मला माझी बायको भेटेल ना? पुष्कर तू जरा शांत हो आधी. हे बघ, दोघी बी सापडतील आपल्याला, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू एक काम कर, या फोनचं चार्जर कुठं मिळतंय का बघ. जा. काय पाहिजे? अरे आम्हाला प्रायव्हसी वगैरे काय आहे की नाही? अरे हॉटेलचं एवढं मॅनेजमेंट सोडून तू आम्हाला डिस्टर्ब करायला इथं आलास. सॉरी सर, मला ना हे पाहिजे. हे पाहिजे हे? अरे त्याला काय शेंडा बुडका मागे पुढे काय आहे की नाही? का आपलं हे पाहिजे हे? चार्जर पाहिजे, चार्जर. चार्जर पाहिजे मग असं बोल ना. चार्जर आहे माझ्याकडे, हा पण त्यांनी हल्ली चार्ज होत नाही रे.
आहे? कोणी आहे का? सॉरी तुम्हाला मी आंघोळ करताना डिस्टर्ब केलं. ऍक्च्युली मला ना चार्जर पाहिजे, माझी बायको हरवली. चार्जर पाहिजे? अहो तसं आहे. अहो हे काय करताय? ओ, 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 सोडा. ओ. चार्जर. अरे बेब, अरे यार. अगं असं रडू नकोस. आम्ही नक्कीच तुझी काहीतरी मदत करू. पण आता आई बापांनी स्वीकारली पाहिजे हिला. लव्ह मॅरेज करून आली आणि आता नवऱ्यानं पण सोडले. अहो लव्ह मॅरेज नाही आमचं. मग काय अरेंज आहे का? अगं बाई, लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज नाही, मग कोणत्या प्रकारचं आहे? अगं मला तसं नव्हतं बोलायचं. तू शांत हो. आठवलं, आम्ही पहिल्या रात्री जेव्हा हॉटेलवर थांबलो होतो ना, तेव्हा बेड तुटला होता. अगं बेड कसा काय तुटला? मी त्याच्या अंगावर पडले आणि तो बेडवर पडला आणि बेड तुटला. हे बघा, तुम्ही आम्हाला फक्त गरजेची माहिती द्या. उगीच तुमचं काय प्रायव्हेट खाजगी सांगू नका आम्हाला. अहो तसं नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला मदत होईल ना हॉटेल शोधायला म्हणून सांगितलं. आता सगळ्याच हॉटेलचे बेड थोडी तुटतात असं. मग तुम्ही फोन करून विचारू शकताय कुठल्या हॉटेलचं बेड तुटलंय. पोलिसी डोक्यावर का तुमचं? हे बघा, सगळ्या हॉटेल्सला फोन करा आणि कुठं तुटलेलं बेड आहे ते पण बघा. चला पटकन लागा कामाला. पकडा रे दीदीला. कोण घ्या तू इकडून ये. ऋषी तू सरळ चल. जवळ नाही यायचा तुमचं तर आता. लावा लावा म्हटलं ना. लावा. एकेकाची असली डोकी फोडेल ना. सरका बाजूला. डोक्यात घालेल. सर लावा. लावा.
हं?